हॅलो फ्रेंड्स, आज आपण कालचा जो झालेला पेपर आहे म्हणजे 27 नोव्हेंबर 2025 चा रेल्वे ग्रुप डी चा, त्यामध्ये शिफ्ट 1, 2 आणि 3 टोटल तुमचे 75 क्वेश्चन सामान्य विज्ञानचे आलेले असतात। त्यामध्ये आपण जे काही विद्यार्थ्यांनी आपल्याला क्वेश्चन पाठवलेले आहेत तितके जे मिळाले तेवढे क्वेश्चनचा आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। ठीक आहे, चला तर मग त्या क्वेश्चनला आपण सुरुवात करूया। ठीक आहे, त्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आहे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कशाचा उपयोग केला जातो। ठीक आहे, तर पाण्याच्या शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा उपयोग केला जातो। ठीक आहे, म्हणून आपले आन्सर येतं ब्लिचिंग पावडर, ज्याला की कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड असं म्हटलं जातं। उत्तर आहे त्याचं ब्लिचिंग पावडर। ठीक आहे, रासायनिक नाव त्याचं रासायनिक नाव येतंय कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड। कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड आणि रासायनिक सूत्र येतंय CaOCl2। हे काय आहे, रासायनिक सूत्र आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो सॉल्व्ह केला। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आम्ही जे नवीन नवीन आताच्या चालू एक्झामचे क्वेश्चन आमच्याकडे जे स्टुडंट पाठवत आहे त्याचे व्हिडिओ बनवून आम्ही टाकणार आहोत, तर तुम्हाला ते तुमच्यापर्यंत सबस्क्राईब केल्यामुळे आणि व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला लवकर भेटून जातील। ठीक आहे, आता बघा क्वेश्चन नंबर 2, पुनरुत्पादक गुणसूत्राला काय म्हणतात। मग पुनरुत्पादक गुणसूत्राला काय म्हणतात, तर त्याला अलिंगी गुणसूत्र असे म्हणतात। अलिंगी गुणसूत्र। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 3 आहे हर्पीस रोग कशामुळे होतो। तर हा हर्पीस रोग जो आहे तो हर्पीस रोग हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस या व्हायरसमुळे होत असतो। ठीक आहे, हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस या व्हायरसमुळे हा हर्पीस रोग होत असतो। ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा, विद्युत मोटरचे मुख्य कार्य काय आहे। तर विद्युत मोटरचं मुख्य कार्य काय आहे, तर विद्युत ऊर्जेचे यांत्रिकी ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं कार्य हे विद्युत मोटरचं मुख्य कार्य आहे। ठीक आहे, विद्युत ऊर्जेचे यांत्रिकी ऊर्जेत रूपांतर करणे हे विद्युत मोटरचे मुख्य कार्य होय। ठीक आहे, अशा पद्धतीने। आता त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मुख्य उपयोग कशात होतो। तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे कशामध्ये वापरलं जातं, तर सर्वांना माहित आहे खेळणी तयार करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो। त्यानंतर जर बघितलं तर मूर्ती बनवण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो। त्यानंतर मानवाची जी हाडं आहे ती हाडे जोडण्यासाठी देखील प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो। ठीक आहे, मग आपण उत्तर लिहूया की खेळणी आणि हाडे जोडण्यासाठी खेळण्या आणि हाडे जोडण्यासाठी उपयोग होतो। ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा, कोणत्या संयुगात कार्बनचे 2 अणू असतात। तर सर्वांना माहित आहे की इथेनॉलच्या संयुगामध्ये कार्बनचे 2 अणू असतात। इथेनॉल
इथेनॉलच्या संयुगात कार्बनचे 2 अणू असतात. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 बघा. अंतराळवीरांना पृथ्वी काळी का दिसते? मग अंतराळवीरांना पृथ्वी काळी का दिसते? त्याचं कारण काय आहे? तर वातावरणाच्या अभावामुळे प्रकाशाच्या किरणांचं विकिरण होत नाही, त्यामुळे अंतराळवीरांना पृथ्वी ही काळी दिसते. ठीक आहे. वातावरणाच्या अभावामुळे प्रकाशाचे विकिरण होत नाही. प्रकाशाचे विकिरण होत नाही म्हणून अंतराळवीरांना पृथ्वी काळी दिसते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथे या स्लाइड मध्ये क्वेश्चन नंबर 7 पर्यंत बघितले. राहिलेले क्वेश्चन आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 8 बघूया. ठीक आहे. चला तर मग क्वेश्चन नंबर 8 आहे, पाण्याच्या भांड्यात पेन्सिल ठेवली असता ती कशी दिसेल? पाणी भरलेलं भांड आहे आणि त्या पाण्याच्या भांड्यामध्ये पेन्सिल जर आपण टाकली तर ती आपल्याला कशी दिसते? तर ती आपल्याला वाकलेली दिसते. बरोबर आहे. म्हणून मग याचा आन्सर आहे वाकलेली. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 बघा. धात्विक ऑक्साईडची रासायनिक प्रकृती काय असते? धात्विक ऑक्साईडची रासायनिक प्रकृती ही धात्विक अल्कधर्मीय असते. ठीक आहे. अल्कधर्मी असते. मी तुम्हाला फक्त ऑप्शन न देता डायरेक्ट आन्सर सांगते. ठीक आहे. वेळ कमी असतो अभ्यास एक्झामच्या वेळेस, त्यामुळे डायरेक्टली आन्सर देते. तुम्ही हे जर केले तर याच्यासारखे किंवा यातले सुद्धा काही तुम्हाला क्वेश्चन तुमच्या एक्झामला येणार आहे. ठीक आहे. आता पुढे बघा. 10 नंबरचं क्वेश्चन आहे, प्लॅस्टर ऑफ पॅरिस पाण्यात मिसळल्यास ते कोणत्या गुणधर्मामुळे कडक होते? तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे पाण्यात मिसळल्यास हायड्रेशन ही रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यामुळे ते कडक होते. ठीक आहे. मग आपला आन्सर येतं हायड्रेशन. हायड्रेशन ही रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यामुळे ते कडक होते. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 आहे, जेव्हा प्रकाशाचे किरण घन माध्यमातून दुर्मिळ माध्यमात प्रवेश करतो तेव्हा तो कोणत्या दिशेने वाकतो? बघा आता, जेव्हा प्रकाशाचे किरण घन माध्यमातून दुर्मिळ माध्यमात प्रवेश करतो तेव्हा कोणत्या दिशेने वाकतो? तर तो सामान्यापासून दूर या दिशेमध्ये तो वाकतो. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 12 आहे, अभिक्रियेच्या अवक्षेपणातील पदार्थांचे स्वरूप काय आहे? तर अभिक्रियेच्या अवक्षेपणातील पदार्थाचे स्वरूप हे घन असते. घन असते. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 बघा, कोणता आरसा वस्तूला एका बिंदूवर केंद्रित करतो? बघा, कोणता आरसा वस्तूला एकाच बिंदूवरती केंद्रित करतो? तर मग कोणता आरसा येतो? तर तो मुख्य फोकस. मुख्य फोकस किंवा अवतल आरसा. मुख्य फोकस किंवा अवतल आरसा. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 14, कोणता घटक सर्वात जास्त प्रतिक्रियाशील असतो? तर कोणता घटक हा सर्वात जास्त प्रतिक्रियाशील असतो? तर मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हा जो घटक आहे हा सर्वात जास्त प्रतिक्रियाशील असतो. आपण धातूचे गुणधर्म जे बघितले, धातूचे धात्विक गुणद्रव्यांचे धात्विक गुणधर्म, त्यामध्ये आपण बघितलं होतं घन 1 घन 2. बरोबर आहे. तर घन 2 जे असतात त्यामध्ये देखील आपण तिथे देखील बघितलं होतं की मॅग्नेशियम हा सर्वात जास्त गुणधर्म असलेला धातू आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याच्यामध्ये धात्विक गुणधर्म हा जास्त आहे. त्याचं कारण काय? तर तो घन 1 आहे. ठीक आहे. आणि घन 2 जे आहे ते घन 2 हे 2 पेक्षा घन 1 याची एक जे आहे ते जास्त गुणधर्माचे असतात. म्हणून मग मॅग्नेशियम हा जास्त प्रतिक्रियाशील घटक
आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे क्वेश्चन नंबर 14 पर्यंत क्वेश्चन आपण इथे घेतले. राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये घेऊया. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन नंबर 15 बघूया. नेप्थेलिन गोळ्या कोणत्या अवशेषापासून बनवल्या जातात? तर नेप्थेलिन गोळ्या या बिटुमेन या अवशेषांपासून बनवल्या जातात. तर बिटुमेन म्हणजेच काय, तर एक प्रकारचं डांबर कोळशासारखा प्रकार असतो. ठीक आहे, तर त्यापासून या गोळ्या बनवल्या जातात, ज्याचं नाव आहे बिटुमेन. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा. CaSO4 1/2H2O पाणी मिसळल्यास काय तयार होते? आता हे जे सूत्र आहे हे सूत्र आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं. ठीक आहे, मग प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये पाणी मिसळल्यास काय तयार होते? तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये पाणी मिसळल्यानंतर जिप्सम तयार होत असते. ठीक आहे, जिप्सम. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 17 बघा. न्यूलँडच्या अष्टकातील शेवटचा नियम कोणता? ठीक आहे, तर न्यूलँडच्या अष्टकातील शेवटचा नियम आहे लोह. ठीक आहे, आणि पहिला नियम आहे उदासीनता. लोह. ठीक आहे, आणि त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 18 बघा. 2 कप्प्याचे हृदय कोणत्या प्राण्यांना असते? ठीक आहे, 2 कप्प्याचे हृदय कोणत्या प्राण्यांना असते? तर 2 कप्प्याचे हृदय हे मासा या प्राण्यांना असते. ठीक आहे, मग यामध्ये 2 कोणते असतात? तर एक कर्णिका आणि एक निलय. एक कर्णिका आणि एक निलय. हा जो क्वेश्चन आहे हा सेम टू सेम आन्सरचा क्वेश्चन तुम्हाला दुसरा पण मागच्या क्वेश्चन रेल्वे ग्रुप डी ची जी मागची क्वेश्चन पेपर आपण घेतली 22 सप्टेंबर 2022 शिफ्ट 2 ची, तिच्यामध्ये क्वेश्चन आलेला होता की कोणत्या प्राण्याच्या हृदयामध्ये रक्ताभिसरण हे एकाच चक्रादरम्यान होत असते. म्हणजे एकाच चक्रादरम्यान रक्ताभिसरण होत असते. तर त्यामध्ये देखील आपला आन्सर होता मासा. कारण का, तर माशामध्ये 2च कप्प्यांचं हृदय असतं, त्यामुळे त्यांच्या हृदयातून काय होतं तर एकदाच रक्ताभिसरण केलं जातं, म्हणून मग क्वेश्चनचा आन्सर येतं मासा. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 19 बघा. अन्न लवकर शिजवण्यासाठी काय मिसळले जाते? ठीक आहे, तर आपल्या सर्वांना माहित आहे अन्न लवकर शिजवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. मग आपल्या आन्सर येतंय बेकिंग सोडा. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 20. फेरस सल्फेट गरम केल्याने काय तयार होते? ठीक आहे, तर फेरस सल्फेट जे आहे ते गरम केल्याने काय तयार होते? तर फेरस सल्फेट हे गरम केल्याने फेरिक ऑक्साईड तयार होत असते. ठीक आहे, फेरिक ऑक्साईड. फेरिक ऑक्साईड. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण 27 नोव्हेंबर 2025 त्या शिफ्ट मधील 1, 2, 3 जसे विद्यार्थ्यांनी आपल्याला क्वेश्चन पाठवलेला आहे त्यानुसार आपण हा व्हिडिओ इथे बनवलेला आहे. ठीक आहे, आता इथून पुढच्या ज्या म्हणजे एक्झाम होणार आहे रेल्वे ग्रुप डीच्या, ज्यांचे बाकी असतील त्या विद्यार्थ्यांना हे जे क्वेश्चन आपण घेतले आजच्या लेक्चरला ते तुम्हाला कामात येतील, किंवा तुम्ही यांचा अभ्यास करा यांच्यासारखे, किंवा यातीलही काही क्वेश्चन तुम्हाला तुमच्या एक्झामला येतील. ठीक आहे, जर आपल्या चॅनलला युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आमचे पुढचे व्हिडिओ जे आहे ते देखील तुम्हाला वेळोवेळी मिळतील. थँक्यू.